रेनी सेन्सर हे मुक्त गोठा आहे. समजा मुक्त गोठ्यात काही प्राणी आजारी पडतात, म्हणजे पावसात भिजल्याच्या आजारी पडतात. त्यासाठी जर सेन्सर याच्यावर पाणी पडलं गेलं तर लगेच ऑटोमॅटिकली बंद होतं. आणि समजा आता एवढं पाणी होतं शक्य नाही, मला एवढी माणसांना दाखवायची, बोट दाखवलं तरी लगेच बंद होणार. बंद झाल्याच्या नंतर इथं प्राणी आजारी पडणार नाही. भिजल्याच्या नंतर भिजले नाही तर मग आजारी नाही पडणार. मग त्यानंतर इथं डोअर सेन्सर प्राणी तिथं ऑटोमॅटिकली वर येणार. मग हे प्राणी इकडे आलाच, समजा हे पाण्याचा डिटेक्टर समजा खाली असला, पाण्याची पातळी कमी, गाय पाणी पिऊन गेली, मग डिटेक्ट सेन्स करणार. मग त्यानंतर पाण्याची पातळी ऑटोमॅटिक वाढली गेली की सेन्सर वर आला ऑटोमॅटिकली परत पाण्याची मोटर बंद होणार. त्यानंतर इकडे आलो. जुन्नरमध्ये वाघाचं प्रमाण जास्त आहे, कारण की वाघ इथे जास्त आहे. जमिनीत आर्थिंग दिली आपण, जमिनीत आर्थिंग दिली, एक ताराला आर्थिंग दिली. समजा आपण चप्पल काढून उभं राहिलो जमिनी आणि आपल्या शेडला टच केलं तर बजर वाजला जातो. आणि नकली प्राणी त्यासाठी आपण याला फिट केले. त्यासाठी आपण जमिनीला म्हणजे वाघ ताराला खेटले गेले तर बजर वाजला जाणार. बजर वाजल्यानंतर वाघ प्राणी हे गरबडणार. मग ते आपले त्याच्या म्हणजे जंगली प्राण्यांना ते आपल्या रस्त्यांना ते आपले निघून जातात. आणि त्यानंतर आपल्या मनुष्य प्राण्यांना बी कळलं जातं, म्हणजे आपण मनुष्य यांना कळलं आपल्या आजूबाजूला एक जंगली प्राणी असे कोणतरी आलते असं कळलं जातं सर.